सहाव्या थरावर म्हणजे किती 30 फुटावर उभे राहिले 30 फुटावर आणि थरा मी दिलेले आहे काल दिले ते जोरदार आपण टाळ्या वाजूया. नमस्कार मित्रांनो, मी नितेश गुरव तुमचं सर्वांचं स्वागत करतो नितेश नारायण गुरव या आपल्या मालवणी यूट्यूब चॅनलवरती. आणि आता आपण जातो शाळेकडे आज दहीहंडी आहे. आपण दहीहंडीक जातो. तिकडे बोलवलं नाही की शाळेतल्या मुलांची दहीहंडी आहे. चला त्याकडे जाऊया, मजा करूया, काय ती बघूया. ती शाळेत जातो परत आपण. सो चला तुमका सारखे की शाळेचे ब्लॉग जाणते. सो 101 शाळेतले ब्लॉग शाळेत. सो आजचं वातावरण या बघा, व्यवस्थित असं वातावरण वाजले 3, 3:15 3:30चं टायमिंग होतो. सो 3:15 झालेले आहेत. सो या बघा हे मस्त इकडे ढगाळ वाटावं ना, पाऊस येता जाता पण ठीक आहे. सो आता त्यातल्या त्यात बरं बाबा 2-4 दिवस. तो चला आता आपण जाऊया. आणि काल दहीहंडी होती, दहीहंडीचा ब्लॉग इलोला असा. तर दहीहंडीच्या ब्लॉगला माझ्या भरभरून जरा प्रेम द्यावा. आणि काल समजा दहीहंडीचा ब्लॉग इलो असा तेवढ्या जाता व्हिडिओ बघता याच्या हिशोबान आधी 2-4 दिवस माझा ब्लॉग इलोला असा. तर दहीहंडीच्या ब्लॉगला भरभरून प्रेम द्या असा. सो चला आता आपण जाऊया शाळेत.
खायच्या आणि मस्त फ्रेश हे करायचं आणि मग जायचं हा सगळं अभ्यास करायचं आणि सोडायला पाहिजे सगळं 2 दिवसाच्या वाट रे कुठे आहे तो पण राहणं साधी गोष्ट नाहीये आणि वैशिष्ट्य असं आहे की ही आपल्या शाळेची विद्यार्थिनी आणि काल 6व्या थरावर म्हणजे किती 30 फुटावर उभी राहिली 30 फुटावर आणि सलामी दिलेली आहे काल तिने जोरदार आपण टाळ्या वाजूया आणि अभिनंदन त्या गोष्टीला वैष्णव वसावी आणि सुद्धा हिला आज दिले 51 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे धन्यवाद. आता आपण जाऊया घरात दहीहंडी वगैरे फोडला मस्तपैकी आणि आता घरात जातला व्यवस्थित आणि वाजले असे 4:30-5 आणि मस्त अशी दहीहंडी झाली थांब दाखवते विराज तुका सो चला मस्त अशी दहीहंडी वगैरे झाली साजरी केली मस्त की जाम नाचली वाचली पोरा आणि दहीहंडी वगैरे झाली व्यवस्थित झाली दहीहंडी वगैरे. सो जर तुमका माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट आपली काळजी घ्या. विराज सबस्क्राईब करा म्हणून सांगा सगळ्यांका अरे बघ शेअर करा आणि कमेंट करा आणि माझा व्हिडिओ बघा म्हणून सांगा सगळ्यांनी. हां चला आता जाऊया घरात हां.